नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कबीर त्या माणसाला फोनवर म्हणतो, तुझ्यासारखे भाडोत्री कर्दंकाळ ज्याच्या त्याच्या नावाने गळ्यात पट्टा घालून मिरवतात ना, ते तुमचे बॉस सगळे आम्हाला भेटतात. तर लगेच तो माणूस म्हणतो, आजपर्यंत मला कोणीही घाबरवलेलं नाही आणि तू असा कसा बोलतोय माझ्याशी? बघ आता तुला सांगतो, ते आर्टिकल मागे घे, नाहीतर तुला असा धक्का देतो ना. तर कबीर म्हणतो, असे धक्के मी खूप बघितलेले आहे, त्यामुळे मी माझं आर्टिकल मागे घेणार नाही, तू फोन ठेव. तर लगेच तो माणूस म्हणतो, बघ आता तुझ्या फॅमिलीलाच काय करतोय? तर कबीर म्हणतोय, फॅमिलीला कशाला मध्ये आणतोय? हिम्मत असेल तर मला भेट. तर तो माणूस खूपच भडकतो, म्हणतो, माझ्याशी पंगा घेतलाय ना तू, आता बघच तुझी वाटच लावतो, व लगेच फोन बंद करून टाकतो. तर गुंजाने हे सर्व बोलणे ऐकलेले असते. तर गुंजा खूप घाबरून जाते आणि म्हणते, कोण असेल हा गुंड माणूस आणि साहेबावर कोणतं संकट येणार आहे? म्हणजे साहेबाच्या जीवाला धोका आहे, त्यांना खूप सावध राहावं लागेल. लगेच देवापुढे जाते आणि म्हणते, देवी आता तूच सांग, मी काय करू? मला काहीतरी रस्ता दाखव. व लगेच तिथे खडू असतो. तर गुंजा तो खडू हातात घेते आणि म्हणते, आता मी या घरात लक्ष्मण रेखा आखणार आहे आणि त्या रेषेच्या आत मी त्या राक्षसांना कधीही येऊ देणार नाही. तर इकडे कबीर ऑफिसला जाण्यासाठी निघलेला असतो. तर मधू म्हणते, अरे कबीर, मी आज गाजराचा हलवा केलाय. तर लगेच कबीर म्हणतो, गाजराचा हलवा म्हणून घरी थांबायचं का? एवढं काय? तर काकू म्हणतात, हो ना, तो सुबोध पण रोज घरी काम करायचा आणि आज ऑफिसला गेलाय. तर लगेच कबीर म्हणतो, त्याचं काम असेल. तर गुंजा म्हणते, साहेबा मला तुमच्याशी जरा बोलायचे. परंतु कबीर तिचं काहीही ऐकत नाही. तर तेवढ्यात कविता म्हणते, भाऊजी, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, हे बघा तुमची नवरी आम्ही घेऊन आलोय. तर त्या दोघीही मृण्मयीला घेऊन आलेल्या असतात. तर लगेच मृण्मयी म्हणते, तसं काही नाहीये बरं का, मी यात चल म्हटल्या म्हणून आले. तर लगेच कविता म्हणते, हो का, मग चल आता कबीरच्या हातून गाजरचा हलवा खाऊन घे. तर लगेच मृण्मयी व कबीर दोघेही एकमेकांना गाजरचा हलवा भरवतात. तर लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात. तर कबीर म्हणतो, यात काय टाळ्या वाजवण्यासारखं? तर कबीर निघतो. तर मधू म्हणते, कबीर जपून जा, काळजी घे. तर कबीर म्हणतो, मी पत्रकार आहे आणि मला कसली काळजी घ्यायची? तर लगेच कबीर घराबाहेर पडतो. तर गुंजा म्हणते, एवढा धमकीचा फोन आला तरी साहेबाने कुणाला बी काही सांगितलं नाही आणि लगेच गेले ऑफिसला. तर लगेच गुंजा त्या खडूने दरवाजात लक्ष्मण रेखा आखते आणि म्हणते, आता या लक्ष्मण रेषेच्या आत मी एकाही गुंडाला येऊ देणार नाही. आणि त्यावर मनाशीच म्हणते, देवा डोंगरोबा, माझ्या साहेबाला सुखरूप ठेव रे बाबा, जीवाला खूप घोरच लागलाय. तर इकडे मृण्मयी आत्तूला विचारते, आज काय स्पेशल आहे? गाजरचा हलवा. तर लगेच काकू म्हणतात, हा घे बाई माझा एक घास. तर मृण्मयी म्हणते, काकू तुम्ही पण? तर लगेच मधू म्हणते, वहिनी तुम्हीच सांगा तिला आज काय स्पेशल आहे ते. तर लगेच काकू म्हणतात, अगं काल तू मंदारला इथे घेऊन आली आणि जे काही घडलं त्यावर आम्ही तुला खूप बोललो, त्यासाठी आम्हाला तुझी माफी मागायची. तर रेशीम म्हणते, हो मृण्मयी, माझंही चुकलं, मी नंतर विचार केला आणि मला कळलं की तू योग्य होती. तर मृण्मयी म्हणते, तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका. तर इकडे गुंजा गच्चीवरती कपडे वाळत घालत असते. तर तिला चाहू लागलेली असते की कोणीतरी आलेलं आहे म्हणून. तर गुंजा म्हणते, हा मला कसला भास होतोय, कोणी आलंय का इथे? असे गुंजा बाहेर डोकून बघते. तर तिला कोणीही दिसत नाही, परंतु तिच्या मनात खूप भीती असते. ती म्हणते, असे का होते मला? त्यानंतर मृण्मयी म्हणते, खरंच सांगा ना, का बोलवले तुम्ही मला इथे? तर लगेच रेशीम म्हणते, अगं तू या घरची लाडकी सून आहे ना, म्हणून. तर लगेच मृण्मयी म्हणते, लाडकी सूनच नाही, लग्न झाल्यानंतर मी या घरची लाडकी लेक पण होणार आहे. तर काकू म्हणतात, खरंच लेकीच्या आयुष्याचा खूप मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळे आम्ही तुला काल खूपच बोललो. तर रेशीमही तिला म्हणते, आय एम सॉरी मृण्मयी, मीही तुला काल खूप बोलले. तर गुंजा गच्चीवरून बघते. तर 4-5 गुंड त्यांच्या घरापाठीमागे लपून बसलेले असतात. तर ते घरात घुसण्याचा प्रयत्नच करण्याच्या मागे असतात. तर गुंजा सर्वजणांना बघते आणि गुंजाही मनाशी म्हणते,
आता मला ही तयारी करावीच लागेल. आता ह्या गुंडांना मी चांगलाच धडा शिकवणार आहे. माझ्या साहेबाला मारायला आले की काय, असे म्हणते आणि लगेच पटकन घरात येते आणि लगेच दरवाजा लावून घेते. तर सर्वजणांच्या गप्पा चालू असतात, परंतु गुंजा त्यांना काहीही सांगत नाही. तर इकडे मृण्मयी म्हणत असते, काकू असं माफी मागून तुम्ही मला पर्क करताय बरं का. तर लगेच मधू म्हणते, अगं आपल्या माणसाची माफी मागितल्याने पर्क कोणी होत नाही, त्यामुळे तू तसं काही वाटून घेऊ नको. तर लगेच मृण्मयी म्हणते, परंतु माझ्या मनात तसं काहीच नाहीये, तुम्ही का माफी मागताय. मी सगळं विसरून पण गेले, त्यामुळे तुम्ही सगळं विसरा. आणि तसंही या रेशीमच्या चेहऱ्यावर हसू बघितल्यानंतरच माझा सगळा राग पळून गेलेला आहे. तर लगेच रेशीम खूप असते. तर गुंजाने सर्व दरवाजे लावून झाल्यानंतर ती सर्व खिडक्याही लावून घेते. तर तो माणूस दरवाजा उघडतो. तर दुसरा माणूस म्हणतो, अरे उघड ना दरवाजा. तर तो म्हणतो, नाही दरवाजा आतमधून लावलेला आहे, थांब मी खिडक्या बघतो, असे म्हणतो. तर या सर्वजणींच्या खूपच गप्पा रंगलेल्या असतात. तेवढ्यात मधूकडून ताट खाली पडते. तर गुंजा खूप घाबरते आणि म्हणते, काय झालं. तर मधू म्हणते, अगं गुंजा फक्त थाळी खाली पडली, काही एवढं नाही, तुला कसलं टेन्शन आलंय. तर तेवढ्यात एक माणूस खिडकीतून डोकावतो. तर ते गुंजा बघते. तर लगेच रेशीम जोरजोरात ओरडते, चोर चोर. तर लगेच कविता सर्वजण खूप घाबरून जातात. तर गुंजा पटकन त्या माणसाच्या डोक्यात ताट मारते आणि खिडकी लावून घेते. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा हे सर्व काय आहे. तर गुंजा म्हणते, हे सर्व गुंड आपल्या साहेबाला मारायला आलेले आहे. तर मधू म्हणते, मृण्मयी तू पटकन पोलिसांना फोन कर बरं. तर लगेच मृण्मयी पोलिसांना फोन लावते आणि सांगते की कबीर सरपोतदारांच्या घरी गुंड आलेले आहेत त्यांना मारायला, प्लीज तुम्ही लवकर या. व पत्ता सांगते. तर गुंजा म्हणते, आता कोणीही दरवाजा खिडकी उघडायची नाही. तर लगेच सर्वजणी खूप घाबरून गेलेल्या असतात. मधूलाही खूप भीती वाटत असते. तर तो गुंड म्हणतो, ए कबीर दरवाजा उघड पटकन, नाहीतर आता आम्ही घरात घुसू बरं का. आमच्या साहेबांशी पंगा घेतो काय, लवकर बाहेर ये कबीर, असे जोरजोरात ओरडत असतात. आणि ते आर्टिकल जर मागे घेतलं नाही तर तुझं काही खरं नाही, असे म्हणत असतात. तर लगेच मृण्मयी ही खूप घाबरून जाते आणि म्हणते, हा कबीर पण ना कुणाला काही सांगत पण नाही. आणि या गुंजाला कसं कळलं. तर गुंजा म्हणते, मी त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. तर काकू म्हणतात, मधू मला तर खूपच भीती वाटते बाई, आता काय करायचं, घरात तर आपणच आहोत फक्त, कोणीही माणूस नाही. तर लगेच मधू म्हणते, हो ना वहिनी मलाही खूप भीती वाटते. तर काकू म्हणतात, चल गुंजा आपण बघूया. तर लगेच काकू गुंजाला हाताला धरून दरवाजापाशी येतात आणि म्हणतात, ए मवाली काय तमाशा लावलाय हा. तर लगेच तो बाहेरून तो माणूस म्हणतो, हो मवालीच आहे मी. कुठे तो कबीर, खूप मोठमोठे आर्टिकल लिहितो ना, मग ये म्हणा बाहेर आमच्यासमोर, असे म्हणतो. तर काकू खूप घाबरून जातात आणि मधूला म्हणतात, मधू मला खूप भीती वाटते ग, आता काय करायचं. तर गुंजा म्हणते, तुम्ही घाबरू नका, ही बघा मिरची पावडर. मी दरवाजा उघडते आणि बरोबर त्या गुंडांकडे बघते. तर मृण्मयी म्हणते, अगं परंतु मी पोलिसांना बोलवलंय ना, हे सर्व करण्याची काय गरज आहे. तर गुंजा म्हणते, तोपर्यंत ते गुंड आपल्या घरात पण घुसतील, तुम्ही घरात जा, मी बघते त्यांना. तर गुंजा लगेच दरवाजा उघडते आणि त्या गुंडांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकते. तर लगेच तो माणूस म्हणतो, तू स्वतःला काय शानी समजतेस की काय. आम्ही आज त्या कबीर सरपोतदारला सोडणार नाही, त्याच्या घरातील प्रत्येक माणसाला आज आम्ही मारणार, असे म्हणत असतो. तर हे बघून मधू काकू सर्वजणी खूप घाबरून जातात. तर मृण्मयी गुंजाकडे बघतच असते. तर लगेच गुंजा काठी हातात घेऊन त्या माणसांना मारते आणि म्हणते, हे या गुंजाचं घर आहे, गुंजा या घराचा उंबरा आहे, माझ्या साहेबाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करताय, आता बघाच तुम्ही. तर त्या माणसाला दरवाजातून बाहेर लोटत असते. तर गुंजा म्हणते, माझा जीव गेला तरी चालेल, परंतु या लक्ष्मण रेषेच्या आत मी तुम्हाला येऊ देणार नाही, माझ्या साहेबाच्या घरातल्या माणसाला मी काहीही होऊ देणार नाही, असे त्या गुंडांना खडसावून सांगत असते आणि बाहेर लोटून देते व त्या गुंडांची खूपच धुलाई करते. तर तिचे बोलणे मृण्मयीच्या मनाला लागते. गुंजा
या घराचा उंबरा आहे असे तिने म्हटलेले असते. तर सर्वजणी गुंजाकडे बघतच असतात. तर गुंजाने त्या गुंडांना डोंगरवाडीचा इंगा दाखवलेला असतो. त्यांना खूप मारलेलं असतं. तर गुंडही खूप घाबरून गेलेले असतात. तर गुंजा म्हणते, आता इथून निघायचं, पुन्हा जर या घरात आले ना तर बघा. तर लगेच ते गुंड म्हणतात, नाही नाही, सोडा आम्हाला. तर गुंजा म्हणते, या घराच्या उंबऱ्याचं नाव आहे गुंजा. काय आहे? तर लगेच ते गुंड म्हणतात, हो माहिती आम्हाला गुंजा, आम्ही पुन्हा इथे कधीच येणार नाही असे म्हणते व लगेच तिथून पळून जातात. तर लगेच गुंजा म्हणते, माझ्या साहेबांना मारायला आले होते काय? माझ्याशी गाठ आहे, पुन्हा परत इथे येऊन तर दाखवा. आणि गुंडांना गुंजाने खूपच मारलेले असते, त्यामुळे ते सर्वजण पळून गेलेले असतात. तर गुंड पळून गेल्याने सर्वजणी खूपच खुश होतात. तर गुंजा मनाशी म्हणते, माझ्या साहेबाचा जीव घ्यायला आले होते की काय? बघा कशी वाट लावली ते. तर मित्रांनो, पुढील भागात गुंजा मृण्मयीकडे तिच्या कॉलेजमध्ये जाते. तर दोन मुले तिच्या हातातील अंगठी बघून म्हणतात, ही लग्नाची अंगठी वगैरे आहे की काय? तर लगेच गुंजा त्या दोघांच्याही कानाखाली मारते. तर लगेच तो मुलगा म्हणतो, तू आम्हाला मारलं, तुला माहिती नाही तू कुणाशी गाठ घेतली ते. तर गुंजा म्हणते, तुम्हालाही ठाऊक नाही मी कोण आहे, मी डोंगरवाडीची गुंजा आहे असे म्हणते व त्या मुलांना खूप मारते. त्यानंतर मृण्मयी कॉलेजमध्ये फोन करते आणि म्हणते, सुमित्रा. तर लगेच सुमित्रा म्हणते, हो मॅडम, काय ध्यान पाठवलं होतं तुम्ही? दणकेबाज सोंगच होतं बाई. तर मृण्मयी म्हणते, काय झालं? तर लगेच सुमित्रा म्हणते, ती मुलगी एवढी गावंढाळ, त्यात तिचं लग्न झालेलं, तिने खूप तमाशा केला इथे. तर मृण्मयीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. गुंजाचं लग्न कुणाबरोबर झाले असेल असा प्रश्न